जगदीश्वराधीशी जगदंबा आई संकटातून तार तुझे. अरे बाबा थांब आता, वेडेपणा करू नकोस. अजून किती जमणार आहेस? चक्कर येऊन पडलास आणि पालखी थांबली तर देवीचा कोप होईल. नाही, जोपर्यंत देवी आई माझं मागणं पूर्ण करत नाही, माझी सावी मला परत देत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि तुम्ही काळजी करू नका. एक वेळ माझा जीव जाईल, पण एक प्रहर झाल्याशिवाय पालखी खाली टेकवणार नाही मी. अंगार जो तुझ्या नजरेत पेटला आणि तीच आग संबळाला दे. अगं अंबाबाई गोंधळाला ये, हे अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अगं काळूबाई गोंधळाला ये. अरे पोरा बास कर आता. तुझा वसा पूर्ण केलायस तू. एक प्रहर पालखी नाचवत राहिलास. उतरव आता ती पालखी. आई, पप्पांचं अस्थि विसर्जन आहे आज. आई सावर स्वतःला. अगं तूच अशी खचून गेलीस तर सावीकडे कोण बघणार? हा,
थांब केतन, मधुसूदनचं अस्थि विसर्जन आज होणार नाही. भाऊ पण आपल्याला पुजाऱ्यांनी सांगितले चावी असून हॉस्पिटल मध्येच आहे आणि मधुसूदनचं अस्थि विसर्जन चावीच्या हातूनच होणार आहे. भाऊ डॉक्टरांनी आपल्याला सावी डॉक्टर काहीही म्हणू दे, पण माझ्या मधुसूदनच्या अस्थि विसर्जन सावीच्या हातूनच व्हायला पाहिजे. अरे मधुसूदन बोलला होता मला, जर यदा कदाचित चुकून काही बरं वाईट झालं तर ते सगळं पुढचं जे काही करायचं ते सावीच्या हातूनच व्हायला हवं, त्याची इच्छा होती. आणि माझ्या लेकाची शेवटची इच्छा मी पुरी करणार. अग धाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अग धाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. शृंगवासिनी तुझा गोंधळ, हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहुर गडवासिनी तुझा गोंधळ, आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. हे बाघावर बैसुनी अंबा आली ग, हे साध ऐकून माझी अंबा आली ग. हे भक्तीचा आवाज चढविला ग, माझी परीक्षा झाली, आज संबळ माझा माझ्या आईच्या. आता तुझी परीक्षा. आता सरुदेवस करीतो नवस गोंधळाला ये, तुझं करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये. चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये, आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये. प्रलयातून जगा प्रलयातून जगा आई तूच तारिले, वरतीच आज संबळाला दे. अंबाबाई गोंधळाला ये, अगं अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अगं काळूबाई गोंधळाला ये. सरली गाई उभी पाठीशी जगदंबा, आई संकटातून तार तुझे घडून ये दार. आई गोंधळाला येणार तुझा मनला दरबार, तुझ्या दिवटीचा ग चाळ झाला दुर्जनांचा काळ. आता तूच ग सांभाळ आई गोंधळ
माझी बायको कुठे आहे? ती तिच्या रूम मध्ये नाहीये. कुठे आहे ती? सर ऍक्च्युली ठेवा तुमच्याकडं. सरळ सरळ सांगा ती कुठे आहे. जर तिला काही झालं असलं ना तर हे अख्खं हॉस्पिटल पेटवून टाकीन मी. सर काळजी करू नका, आम्ही शोधतो त्यांना. असतील इथंच. अरे एवढा पैसा कसला घेताय तुम्ही? पेशंटवर लक्ष ठेवता येत नाही का तुम्हाला? जर ती 10 मिनिटात मला सापडली नाही ना तर सावी 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 गायब झाली. दामिनी मॅडम सावीचा गेम वाजवला वाटतं. मॅडम सुटलो बघा आपण. त्या सावीचा खेळ खल्लास करून तुम्ही लई मोठं काम केलंय बघा. सावी जिवंत आहे. मी तिला मारायला गेले होते पण नाही मारू शकले. हे असं का घडलं काहीच कळत नाही.
कोण आहेस तू आणि इथे काय करतेस? आधी तू सांग इथं काय करतेस? तुझी हिंमत कशी झाली तिला वर डोळे करून बघायची? तिला हात जरी लावलास ना तर गाठ माझ्याशी आहे, मुळासकट हात उतरून टाकेन. आई, कोणाशी बोलताय तुम्ही? बऱ्या बोलानं निघ इथून. खेळ संपलाय तुझा, नाहीतर तुझी पण इथं सोय करीन. टाक ते खाली, टाक. निघ इथून. निघ. असं कसं घडलं असेल? कोण होती ती बाई? मी सावीला का नाही मारू शकले? खऱ्या प्रेमाला मारणं एवढं सोपं नसतं. तिच्या आयुष्याची दोरी प्रेमानं बळकट केली. प्रेमापुढं मृत्यूलाही झुकावं लागतं. कधी सत्यवानासाठी सावित्री मरणाला हरवते, तर कधी सत्यवान सावित्रीसाठी लढा देतो.
इथं पण तेच झालंय. सावी, सावी अगं तू सावी शांत हो. सगळं ठीक आहे. काही झालं अगं मी आहे धैर्य. सावी शांत हो. काही झालं नाही. सगळं ठीक आहे. अगं माझ्याकडे बघ तरी. सावी शांत हो. सावी सावी शांत हो. सावी हे बघ मी आहे. हे बघ इकडे बघ. सावी सावी हे बघ काय आहे माझ्याकडे. घे. सर तुम्ही 1 मिनिट बाजूला व्हाल प्लीज. गेले ते सावी. हे बघ गेले ते. ये बाहेर ये. लॉलीपॉप आहे ना तुला आवडतं ना. शिस्तीत ते. हा गुड गर्ल. ये सावी कुठं निघून गेली होतीस तू.
परत असं सोडून जायचं नाही. हा हा तू गुड गर्ल आहेस की नाही? मग बस इथं. हा शिस्तीत. गुड गर्ल. परत असं जाणार नाहीस ना? नाही. पण मी जर तुझं सगळं ऐकलं तर तू मला रोज लॉलीपॉप देणार? अहो तुला कोणतं लॉलीपॉप आवडतं? हेच हेच लॉलीपॉप आवडतं मला. हो का? मला मला रोज लॉलीपॉप पाहिजे. बर घे. इथून पुढे तू जर माझं ऐकलीस ना तर तुला रोज लॉलीपॉप देणार. घे. हे काय? ही आपल्या दोघींची गंमत आहे. गंमत? कुणाला सांगू नको. कुणाला सांगणार नाही. मस्त आहे लॉलीपॉप. आता परत बाहेर जायचं नाही हा, कारण बाहेर बागुलबुवा बसलाय. तुला धरेल तो. परत बाहेर जाऊ नकोस हा. पण मग तू रोज माझ्याशी खेळशील? हा खेळणार. लॉलीपॉप खूप मस्त आहे. मला खूप आवडला. मला मला तू पण खूप आवडली. आता ना मी लॉलीपॉप आणि तुला सोडून कुठेच नाही जाणार. इथेच थांबत. त्या सावीला मी तेव्हाच संपवलं असतं, पण सगळ्याची वाट लागली. जोपर्यंत ती सावी जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या डोक्यावर टांगती तलवार. मॅडम, तुम्हाला खात्री आहे की सावीनं तुम्हाला नक्की बघितलंय मधुसूदनचा जीव घेताना? माहित नाही तिने बघितलं असो किंवा नसो, पण मला गाफील राहून नाही चालणार. तिने डोळे उघडायच्या आधी तिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. मॅडम मॅडम तुमच्या पेशंटला श्रुद्धी आली आहे. या सावीने तोंड उघडायच्या आधीच तिला गाठलं पाहिजे. आता बघ हं, इथं पाणी ठेवलंय. तुझं खाऊन झालं की नाही पाणी पी. गुड गर्ल.